बैलगाड्या शर्यती बंदी विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर गुन्ह्यातील आरोपी न्यायालयात उपस्थित न राहिल्याने 32 जणांना अटक वॉरंट जारी करण्यात आले। 2017 मध्ये विनापरवानगी रास्ता रोको करण्यात आलं होतं। तर अटक वॉरंट मध्ये भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे, खेडचे आमदार दिलीप मोहिते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार बाळा भेगडे यांचा समावेश आहे। 2017 मध्ये पुण्याच्या चाकण येथील पुणे नाशिक महामार्गावर कोणतीही परवानगी न घेता सर्वपक्षीय नेत्यांनी रास्ता रोको आंदोलन केला होता। सर्वपक्षीय आंदोलन तळेगाव चौकामध्ये चाकणला झालं। बैलगाडा सुरू करावं या मागणीकरता ते आंदोलन होतं। त्याच्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्या सगळ्यांच्यावर त्या ठिकाणी चौकामध्ये विनापरवानगी आम्ही आंदोलन केलं म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल झाले। त्या गेल्या 7-8 वर्षामध्ये त्या केसच्या संदर्भामध्ये दुर्लक्ष झालं आणि आम्ही शासन निर्णयाची वाट पाहत होतो की शासनानं हे सगळे खटले मागे घेण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला होता। कोर्टानं आम्हा सगळ्यांना वॉरंट काढलं। त्यामुळं आम्ही सगळेच जण, महेशदादा असेल, मी असेल, बाळा भेगडे असतील, अण्णासाहेब भेगडे असतील, आम्ही सगळेच कोर्टामध्ये हजर झालो आणि पुढची तारीख घेतलेली आहे आणि ते वॉरंट रद्द केलेले आहे। साधारण किती जणांना आज वॉरंट काढण्यात आलं होतं? आज साधारणतः 32 जणांना वॉरंट काढण्यात आलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।